नमस्कार. आज आपण एका अशा शीर्षकाविषयी बोलणार आहोत ज्याच्या मागे चक्क दोन वेगवेगळ्या कथा दडलेल्या आहेत. हो, एकच नाव पण गोष्टी दोन. चला तर मग पाहूया काय आहे हे कोडं. हे नाव ऐकल्यावर अनेकांना लगेचच लहानपणी ऐकलेली ती गोष्ट आठवली असेल, नाही का? अगदी निरागस, साधी सरळ. पण थांबा, याच्यामागे अजूनही काहीतरी आहे का? म्हणजे ही नक्की काय आहे? एक सगळ्यांची लाडकी बालकथा की मग आधुनिक आयुष्यावरचं एक अगदीच निराशाजनक भाष्य? आणि नेमका हाच तो गुंता आहे जो आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे, चला. सगळ्यात आधी आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. तीच सोपी, सरळ लोककथा. गोष्ट तर अगदी साधी आहे बघा. एक आजीबाई असतात. त्यांना एका धोकादायक जंगलातून जायचं असतं. आता वाटेत त्यांना भेटतात सिंह, लांडगा. मग त्यांच्यापासून वाचण्यासाठी ते काय करतात? तर एका मोठ्या भोपळ्यात लपतात आणि मग चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणत त्या प्राण्यांना मस्तपैकी फसवतात आणि आपल्या मुलीच्या घरी सुखरूप पोहोचतात. म्हणूनच तर ही गोष्ट एक क्लासिक बोधकथा मानली जाते. पिढ्यानापिढ्या आपण ती ऐकत आलोय. तिच्या साधेपणामुळे, तिच्यातल्या कल्पकतेमुळे आणि हो, तिच्यातल्या त्या सुंदर शिकवणीमुळे. पण आता गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. इथून पुढे जे आपण पाहणार आहोत ते एका पूर्णपणे वेगळ्याच आणि जरा गुंतागुंतीच्या दुनियेत घेऊन जाणार आहे. आणि मग आपल्याला असं काहीतरी कळतं जे खरंच धक्कादायक आहे, की ह्याच नावानं एक दुसरं नाटक सुद्धा आहे. हो, नाव तेच, पण कथा पूर्णपणे वेगळी. हे जे दुसरं नाटक आहे ना, ते लिहिलंय अच्युत वझे यांनी. आणि हे काही साधं नाटक नाही, तर एक प्रायोगिक असंगत नाटक आहे, म्हणजे ॲब्सर्डिस्ट थिएटर. हे नाटक स्वातंत्र्यानंतरच्या काळातलं आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष सुरू होता. आणि त्यातून आलेला एकटेपणा, समाजापासून तुटलेपणा आणि आयुष्यातला अर्थहीनपणा असे गंभीर विषय हे नाटक हाताळतं. चला तर मग आता या दुसऱ्या नाटकाच्या जरा विचित्र आणि असंगत जगात एक नजर टाकूया. असंगत नाटक म्हणजे नेमकं काय? तर बघा, स्वातंत्र्यानंतरचा तो काळ होता. जुन्या परंपरा आणि नवी आधुनिकता यांच्यात एक प्रकारचा संघर्ष सुरू होता. आणि याच संघर्षातून एक नाट्यशैली जन्माला आली. ही शैली काय दाखवते? तर आयुष्यातली निरर्थकता आणि त्यातून येणारी अस्वस्थता. आणि या नाटकातली पात्र ती तर आणखीनच गमतीशीर आहेत. एक भाऊसाहेब आहेत ज्यांना फक्त वर्तमानपत्र वाचायचं वेड आहे. त्यांची आधुनिक मुलगी आहे ज्युडी. मग आहेत दांडेकर आणि खांडेकर, थंडर वंडर कंपनीतले पेईंग गेस्ट. आणि एक लंबू आणि बटुकाची जोडी जी अविरतपणे एका बसची वाट बघत बसलीये. आणि या सगळ्यांच्या मध्ये येतो आपला नायक बांधेकर. आता आपण या नाटकाचा जो मुख्य नायक आहे बांधेकर, त्याच्या या निरर्थक शोधावर जरा लक्ष देऊया. तर हा बांधेकर एक अगदी साधा, थोडासा बावळट म्हणा हवं तर, तो ठरवतो की नाही, आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ हवा, काहीतरी ध्येय हवं. आणि त्याचं हे मोठं ध्येय काय असतं माहितीये? एक भोपळा शोधणं. हो, बरोबर ऐकलत, एक भोपळा. त्याच्या या विचित्र शोधाचा प्रवासही तसाच आहे. तो सुरुवातीला एक भोपळा शोधायला निघतो, जो अर्थातच त्याला कधी सापडत नाही. मग त्याचं ज्युडीशी लग्न होतं. त्याला वाटतं की त्यांचं जे बाळ जन्माला येईल तोच असेल त्याचा भोपळा, म्हणजे त्याच्या आयुष्याचा अर्थ. पण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते काही भोपळा वगैरे नसतं, ते एक सामान्य माणूस असतं. आणि हे पाहून तो अक्षरशः कोलमडून पडतो. शेवटी आयुष्यभर बसची वाट पाहणाऱ्या त्या लंबू बटुकाच्या जोडीत जाऊन तो सामील होतो. सगळं संपतं. तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण हे समजून घेऊ की या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींना जोडणारा दुवा तरी काय आहे. म्हणजे प्रश्न तोच राहतो की एकच शीर्षक दोन इतक्या विरुद्ध जगांचं प्रतिनिधित्व हे कसं काय करू शकतं. दोन्ही कथांमधला फरक तर आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे लहान मुलांची गोष्ट, तर दुसऱ्या बाजूला एक प्रायोगिक नाटक. एकीकडे आहे एक हुशार आजी, तर दुसरीकडे एक साधा भोळा बांधेकर. लोककथेतला भोपळा जीव वाचवायला मदत करतो, तर या नाटकात तोच भोपळा हरवलेल्या अर्थाचं प्रतीक बनून जातो. एका कथेचा संदेश आहे की कल्पकतेचा नेहमी विजय होतो, तर दुसऱ्या कथेचा विषयच आहे जीवनाची निरर्थकता. याचं एक सरळ सोपं उत्तर आहे. या निरागस शीर्षकाचा वापर इथे उपरोधिकपणे म्हणजे आयरनिकली केला गेला आहे.
हीच तर असंगत नाटकाची खासियत असते. ते आपल्या ओळखीच्याच गोष्टी घेतात आणि त्या विचित्र पद्धतीने वापरतात. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे किती आनंदी खेळकर शीर्षक आहे नाही का, पण नाटकाचे विषय किती गंभीर आणि निराशाजनक आहेत. हा जो विरोधाभास आहे ना, तोच त्या निरर्थक जगात अर्थ शोधण्याच्या धडपडीला जास्त गडद करतो. आणि मग तो भोपळा, तो सुरक्षेचं प्रतीक राहत नाही, तर कधी हाती न लागणारं एक ध्येय बनून जातो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे नाटक जीवनातल्या अर्थहीनतेची जी काही भीती आहे, जी विचित्रता आहे, तिचा शोध घेतं. म्हणजे बघा, एका प्रसिद्ध सगळ्यांना आवडणाऱ्या बालकथेचा वापर आधुनिक काळातली अस्वस्थता आणि चिंता दाखवण्यासाठी एक साधन म्हणून केला गेला. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, कला किती वेळा असं करते? आपल्या ओळखीच्या परिचयाच्या गोष्टींचाच वापर करून आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी नवीन, काहीतरी विचित्र, पण तितकंच खरं असं काहीतरी दाखवून जाते. यावर विचार नक्की करा.